शहरातील मान्यवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, उपायुक्त चिमाजी अप्पा, जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपजिल्हाधिकारी किशोर कामोने या अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। नुकतीच निवडणूक आटोपली असल्याने निवडणुकीतील सहयोगाबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत। अमरावतीच्या सर्व जनतेला माझ्याकडून दीपावलीच्या आणि नूतन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। हे वर्ष भरभराटीचं, आरोग्य संपन्न आणि सुखदायी जावो असं जिल्हा प्रशासनाकडून आपल्याला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करत आहे। नमस्कार। अमरावती जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धीचे, भरभराटीचे जावो ही माझ्यातर्फे शुभेच्छा। परत एकदा आपल्या सर्वांना दिवाळी शुभेच्छा। नमस्कार। अमरावती विभागातील सर्व नागरिकांना, जनतेला दीपावलीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। येणारे नवीन वर्ष त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि आप्त स्वकीयांना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो। थँक्यू। नमस्कार। अमरावती विभागातील सर्व बंधू भगिनींना दीपावलीच्या मंगल व पावन सणानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतल्यामुळे व मतदान अतिशय शांततेने पार पडल्यामुळे मी प्रशासन म्हणजे शासनाच्या वतीने सर्व नागरिकांचे, मतदारांचे आभार आणि अभिनंदनसुद्धा करतो। दीपावली हा आपल्या सर्वांचा एक मोठा सण आहे। हा सण साजरा करताना आपण सर्वांनी फटाक्यांचा संयमित वापर केल्यास पर्यावरणाबाबत व स्वच्छतेबाबत सुद्धा आपली सर्वांची जागरूकता दिसून येईल। शासनाचे स्वच्छ भारत अभियानाचा सुद्धा हाच उद्देश आहे आणि स्वच्छ भारत अभियान हे आपण संपूर्ण देशामध्ये फार हिराहिरीने राबवण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करीत आहोत। त्यामध्ये आपण सर्वांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी व्हावे अशी आपणाला विनंती आहे। या अभियानास आम्ही सर्वांनी या पावन पर्वापासून मनापासून स्वीकारल्यास मी मनापासून स्वीकारावे असे मी आपणास आवाहन आणि विनंतीसुद्धा करतोय। या आनंदोत्सवात सर्व समाजातील नागरिकांचा सहभाग जर आपल्याला आपण घेऊ शकलो तर हा आनंद आपण द्विगुणित होऊ शकेल आणि हा सण जर आपण बंधुभावाने, समन्वयाने साजरा केल्यास आपली सामाजिक बांधिलकी किंवा समन्वय जास्त वाढीस आपल्या सर्वांची मदत होऊ शकेल। शेवटी पुन्हा आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मिठाईशिवाय दिवाळी अपूर्ण आहे। गोडाधोडाचे खमंग वास घराघरातून येत आहेत, तर श्याम चौकातील रघुवीर विविध प्रकारच्या मिठायांनी सजला आहे। मिठाई, सुकामेवा यांची रेलचेल रघुवीर मध्ये आहे। दीपावलीचे पर्व हे विविध प्रकारच्या सण उत्सवांचे पर्व आहे। गोडाधोडाचे पदार्थ दीपावलीसाठी घरोघरी तयार होत आहेत, तर श्याम चौकातील रघुवीर मध्ये विविध प्रकारच्या मिठाई तयार आहेत। केशर पेढा, काजू कतली, काजू टरबूज, काजू रोल, चॉकलेट बर्फी यासह मोठ्या प्रमाणावर सुकामेवाही विक्रीला आहे। आकर्षक अशा बॉक्सेस मध्ये मिठाई व सुकामेवा सजवण्यात आलाय। मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी खरेदीला गर्दी केली आहे। शहरातील अनेक वसाहती घाणीच्या विळख्यात असून तेथील रहिवासी आजारांच्या प्रादुर्भावाने त्रस्त आहेत। त्यांनी सिटी न्यूजकडे कैफियत मांडली आहे। अस्मा कॉलनीतील परिस्थिती ही यापेक्षा वेगळी नाही। तुंबलेल्या नाल्या, कचरा, जिथे पाहावं तिथे घाणीचं साम्राज्य, बेश्रमाची वाढलेली झाडं असं चित्र अस्मा कॉलनीतील आहे। येथील 3 मुलांना डेंग्यूची लागण झाली होती। अस्मा कॉलनीत राहणाऱ्या 3 मुलांना डेंग्यू झालाय। फैजान अहमद, जबीद अहमद, जिसान अहमद व तहमीद फातेमा कलीम चव्हाण अशी या 3 मुलांची नावे आहेत।
त्यापैकी 2 मुलांना दवाखान्यातून सुट्टी मिळाली आहे. पोलीस कॉन्स्टेबल जबीद अहमद यांचे हे मुलं आहेत. अस्मा कॉलनीतील नळानजीक पाण्याचं डोबरं साचलं आहे. कॉलनीची स्वच्छता होत नाहीत. बेशरमाची झाडं इतस्ततः वाढली आहेत. नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव येथे झाला आहे. रहिवाशांनी सिटी न्यूजकडे कैफियत मांडली आहे. रजिस्टर कॉलोनी है और कई अन्य मतलब 15-20 साल से मतलब ये कॉलोनी मतलब अमरावती के अंदर शुरू है, लेकिन इसके परिसर में ये जो नाला है ये इतना घातक है कि इसमें पानी यानी मतलब मुर्दा है, बेशरम उग जाती है, जिससे बहुत सारे मच्छर वगैरह हो रहे हैं। तो अभी हमारे कॉलोनी के 2 बच्चे श्री हमारे जावेद अहमद पुलिस कांस्टेबल, इनके 2 बच्चे डेंगू से मतलब परेशान है। एक बच्चा आज भी मतलब डॉक्टर हॉस्पिटल होप के अंदर एडमिट है। और कई मतलब यहाँ पे हम देखते हैं कि रजिस्टर कॉलोनी होने के बाद में भी कई महीने हमारे कॉलोनी की मतलब सफाई वगैरह नहीं होती और बिल्कुल हमको वंचित रखा जाता है। और यहाँ पे सब एम्प्लॉइज लोग हैं, लेकिन मतलब हमारी तरफ कोई भी ध्यान तवज्जो नहीं है। और ख़ास तौर पे ये नाला जो है इसकी तो सफाई आज तक नहीं हुई, जिससे बेशरम उग गई और पानी थमता है, जिससे मच्छर वगैरह बहुत सारे हो रहे हैं। अस्मा कॉलोनी में खड़ा हूँ। ये अस्मा कॉलोनी हमारी कम से कम 15-20 साल से बसी हुई है। 15-20 साल से अस्मा कॉलोनी बसी हुई है, रजिस्ट्रेशन है, सब है। और हमारे पड़ोस में जो रहता जावेद, मैं एक रिटायर एसआई हूँ, संजय शौकत। हमारे पड़ोस में जो जावेद अहमद है, नाइक पुलिस कांस्टेबल है, वो फैजापुरे में। उसका बच्चा है एक बड़े वाला फैजान, उसको डेंगू हो चुका था, उसको होप हॉस्पिटल में भर्ती करे। अब वो छुट्टी हो गई, अब उसको छोटा बच्चा है और एक उसको एडमिट करना पड़ा अभी। तो ये नाला इतना घातक है, इसमें बेशरम दुनिया भरे का गंदगी, और कितना बार बताने के बाद में कोई सफाई नहीं होती, कोई तवज्जो नहीं है। नाले हमारे फुल भरे हुए रहते, बहुत मारा निर्नाम गंदगी बहती रहती है यहाँ पर। अस्मा गृह निर्माण संस्था रजिस्टर नंबर 777 अस्मा कॉलोनी से बोल रहा हूँ। अभी कैसा हो गया कि जाहिद भाई कि क्वार्टर नंबर 11 इनका बच्चा जीशान अहमद, ये बच्चा अभी होप से इसको छुट्टी हुई है, इसका ही छोटा भाई ये होप में और एडमिट है। ये यहाँ बाजू में जो नाला है, नाले की गंदगी देखकर इसे जीना मुश्किल हो गया है। कई बार इसके पहले भी कॉर्पोरेशन में निवेदन दिए, कोई हमारे निवेदन पर कोई असर नहीं हुआ। ये इसकी साफ सफाई के ऊपर ध्यान दे, बस इतनी विनती है, नहीं तो हमारा रहना यहाँ दुश्वार हो गया है। डेंगू से अच्छा हुआ हो तो मेरे छोटे भाई को भी और डेंगू हो गया, थोड़ा परेशान से ये है कि यहाँ पर थोड़ी साफ सफाई कराई है। दीपावली पर्व रांगोळ्यांशिवाय सुना आहे. गृहिणी युवती अंगणांमध्ये सुंदर सुंदर रांगोळ्या दीपावलीत रेखाटतात. या रांगोळ्या रेखाटनाचं कौतुक सिटी न्यूज करते. 21 ऑक्टोबर नंतर आपण रेखाटलेल्या रांगोळ्या सिटी न्यूजच्या व्हॉट्सॲपवर पाठवायच्या आहेत. व्हॉट्सॲप क्रमांक 8485015000. यंदा दीपावली पर्वावर सिटी न्यूज तर्फे खास भेट देण्यात येते. आपण अंगणात रेखाटलेल्या सुंदर सुंदर रांगोळ्या 21 ऑक्टोबर नंतर पाठवा सिटी न्यूजच्या व्हॉट्सॲपवर. या रांगोळ्यांना प्रसिद्धी देण्यात येईल. शिवाय आकर्षक 3 रांगोळ्यांना पुरस्कार देण्यात येतील. अर्ध्या मिनिटांचं प्रेझेंटेशन द्यावं लागेल. सिटी न्यूजचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8485015000. मी ही रांगोळी काढली आहे. आपणही अशा सुंदर सुंदर रांगोळ्या रेखाटा आणि सिटी न्यूज कडे पाठवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून. यंदाचा दीपोत्सव साजरा करूया सिटी न्यूज संगे. आपल्या सुंदर सुंदर रांगोळ्यांना प्रसिद्धी देण्यात येईल. तसंच या 3 उत्कृष्ट रांगोळ्यांना पुरस्कारही देण्यात येतील. अर्ध्या मिनिटाचं प्रेझेंटेशन त्यासाठी आपल्याला द्यायचं आहे. दीपावली शुभचिंतन. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राईम वॉच. गेल्या महिन्यात जळालेल्या महिलेचा इरविनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय. ही महिला शिंगोरीची रहिवासी आहे. संजीवनी श्रीधर बनसरे या महिलेचा इरविनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या 19 सप्टेंबरला संजीवनी बनसरे जळाली होती. बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंगोरी येथील रहिवासी संजीवनी 45% जळाली होती. रस्त्यावर पडलेल्या एका अज्ञात इसमाला राजापेठ पोलिसांनी इरविनमध्ये दाखल केलं. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजापेठ पोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या इसमाला इरविनमध्ये दाखल केलं. बुधवारी सकाळी 11 वाजताची ही घटना आहे. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आता बघूया काही धार्मिक बातम्या.
दीपावलीचं पर्व वसुबारसपासून सुरू झालं आहे. मंगळवारी धनत्रयोदशी साजरी झाली तर बुधवारी नरक चतुर्दशीचं पर्व. उन्मत्त नरकासुराने 16,108 स्त्रियांना बंदी बनवलं. प्रजेलाही तो छळत असे. युगंधर श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून बंदी स्त्रियांची सुटका केली तर प्रजेला नरकासुराच्या जाचातून मुक्त केलं. नरक चतुर्दशीला श्रीकृष्ण परतले व त्यांना श्रीकृष्णाच्या पत्नींनी अभ्यंग स्नान घातलं म्हणून नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीये दरम्यान दीपावली पर्व साजरं केलं जातं. बुधवारी नरक चतुर्दशीचं पर्व साजरं केलं जात आहे. आश्विन वद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात कारण या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. नरकासुराने 16,108 स्त्रियांना बंदी बनवलं होतं. प्रजेला तो छळत असे. नरकासुराने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून अवध्यत्वाचा म्हणजे कुणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला होता. या वरामुळे नरकासुराने सर्वांनाच त्राहीमाम करून सोडलं होतं. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून बंदी स्त्रियांची सुटका केली तर प्रजेलाही त्याच्या जाचातून मुक्त केलं. मृत्यूसमयी नरकासुराने क्षमा याचना केल्याने ही चतुर्दशी तुझ्या नावाने प्रसिद्ध होईल असा वर श्रीकृष्णाने त्याला दिला. अवध्यत्वाच्या वरामुळे श्रीकृष्णाने नरकासुराचे 2 तुकडे करून त्याचा वध केला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत हे जाणून कृष्णाने या 16,108 स्त्रियांशी विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचं स्मरण म्हणजे नरक चतुर्दशी. पराक्रम करून परतलेल्या श्रीकृष्णाचा शीण अभ्यंग स्नानाने घालवला गेला. त्याच्या पत्नीने सुगंधी तेलाने मर्दान सुगंधी उठणे लावून त्याला अभ्यंग स्नान घातले. याचं प्रतीक म्हणून नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे. वर्षभराचा शीण या अभ्यंग स्नानाने घालवला जातो. श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदिवासातील स्त्रियांना सोडून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा दिली. याचा आदर्श बाळगणं आज काळाची गरज आहे. स्त्रियांच्या सन्मान नव्हे तर तिची अवहेलना विटंबना होत असल्याचं नेहमीच दिसून येतं. श्रीकृष्णाच्या या पराक्रमाचा कृतीचा आदर्श बाळगण्यासाठी नरक चतुर्दशीचं औचित्य. उत्साह आनंदाचा सण म्हणजे दीपावली. दीपोत्सवातील लक्ष्मीपूजनाचं पर्व गुरुवारी साजरं होतंय. लक्ष दीपांची आरास सर्वत्र असून दीपोत्सवाने आसमंत उजळलंय. घरदार तेजाच्या उत्सवात न्हाली आहे असं सर्वत्र चित्र दिसत आहे. लक्ष्मीपूजनाचं पर्व आश्विन अमावास्येच्या पर्वावर साजरं करण्यात येत आहे. लक्ष्मी ही समृद्धीची देवता. शरद ऋतूच्या आल्हादकारक वातावरणात नवनिर्मितीचा सृजनाचा उत्सव दीपावली साजरी करताना लक्ष्मीपूजन हे अगत्याचं ठरतं. आश्विन अमावास्येच्या पर्वावर लक्ष्मीपूजन साजरं केलं जात आहे. धन धान्य सुख ऐश्वर्य संपत्ती आरोग्य अपत्य यांचं वरदान देणाऱ्या लक्ष्मीची पूजा करून हे वैभव मागितलं जात आहे. दिव्यांच्या सुंदर आराशीत लक्ष्मी पूजन केलं जात आहे. तिला प्रिय असलेलं कमळाचं फूल अर्पण केलं जातं. आरोग्याला सुखकारक अशा लाह्या बत्ताशांचा नैवेद्य लक्ष्मीला दाखवला जातोय. घरदार सजलीत. अंगण रांगोळ्यांनी सजून लक्ष्मीचं स्वागत करतात. गृहस्वामिनीसह घरातील प्रत्येक जण नवनवीन परिधान धारण करून लक्ष्मीचे आशीर्वाद घेत आहेत. दीपावली म्हणजे तेजाचं पूजन. त्यासाठी दिव्यांची आरास. या आराशीने आसमंत उजळलाय. आतिषबाजीने दीपावलीच्या उत्साहात भर घातलीये. उत्साहाचा आनंदाचा सण म्हणजे दीपावली. लक्ष्मी पूजनाचा यंदाचा मुहूर्त सायंकाळी 6:56 ते 8:13 आहे. ही दीपावली आपणा सर्वांना आनंदाची व सुखसमृद्धीची जावो ही सिटी न्यूज चॅनल परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. नमस्कार.